रामाचे दिवाने कोण आहे? रामा अगदी हात वर करून सर्वांनी नाचायचंय. जो नाचणार नाही मग लंकेची संस्कृती घरात येत असते. सगळ्यांनी आपलं घर अयोध्या बनावं असं वाटत असेल तर सर्वांनी भजनामध्ये तल्लीन होऊन नाचायचंय. हा सर्वांनी हालायचंय, पुरुषांनी सुद्धा.
सर्व वानरांनी हनुमंतरायाबरोबर जल्लोष केला, आनंद उत्सव साजरा केला. सगळे वानर हनुमंतरायाला म्हणू लागले की माता भेटल्या, आई साहेब भेटल्या. सगळ्या वानरांना हनुमंतराय सांगत होते, माझ्या मित्रांनो, मी आई साहेबांना भेटून आलो, लंकेमध्ये जाऊन आलो आणि रावणाला धडा सुद्धा शिकवून आलोय. आता बरेच लोक म्हणतात काय हनुमंताने मरकत लीला केली. मरकत लीला नाहीये, हनुमंतरायानं रावणाची लंका जाळून अर्ध युद्ध जिंकून टाकलंय. कारण आता रावणाला सुद्धा त्यानं केलेल्या पापाचा पुनर्विचार करण्याची पाळी जर कोणी आणली असेल तर ती बजरंगबली हनुमंतरायानं आणली. रावण आता धास्तावलाय, रावणाच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आता फूट पडायला लागली, रावणाच्या सेनेमध्ये दहशत निर्माण झाली. एक वानर येऊन जर एवढा हैदोस करू शकतोय, 18 पद्म जेव्हा लंकेत येतील ना तेव्हा रावणाचं रेशन कार्ड सुद्धा राहणार नाही. सगळ्या लंकेमध्ये अशी दहशत पसरली महाराज. आणि महत्वाचा मुद्दा, सीता मातेच्या मनामध्ये जे काही संभ्रम निर्माण होत होते ते बाजूला झाले. आता मात्र माझे प्रभू मला नेण्याकरिता येणार. कारण जात असताना सीता माता हनुमंतरायाला म्हटली होती, हनुमान मला तू सुद्धा नेऊ शकतो पण मी तुझ्या बरोबर येणार नाही, कारण मला रावणानं चोरून आणलं. अरे मला तू सुद्धा काय जाताना चोरूनच नेणार का रे? मी काय चोरून नेण्याची वस्तू आहे का? म्हणून जा आणि प्रभू श्रीरामाला सांग मला तुम्हीच न्यायला यायला पाहिजे आणि या पापी रावणाला त्याच्या कुलासहित आणि त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांना दंड द्यायला पाहिजे. कारण हम भारत की नारी है, फूल नहीं शिंगारी है, हम भारत की नारी है. आणि म्हणून तो निरोप घेऊन आता बजरंगबली हनुमंतराय पलीकडे आले. त्या ठिकाणी अंगदजी महाराज आहेत, जांबुवंतजी महाराज आहेत. सगळेजण हनुमंतरायाला विचारतायत माता भेटल्या. सर्वांना हनुमंतराय सांगत होते मी मातेचा शोध घेऊन आलोय. आता आपल्याला लवकर आता प्रभू रामचंद्रांकडे जायला पाहिजे. 1 महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. कारण सुग्रीवानं तशी ताकीद देऊन सांगितली होती 1 महिन्याच्या आत जर निरोप घेऊन नाही आला तर त्या तुकडीच्या प्रमुखाला मृत्यूदंड दिला जाईल. मग आता दक्षिण दिशेला पाठवलेल्या तुकडीचा प्रमुख अंगद आहे. जर आपण गेलो नाही तर अंगदाला मृत्यूदंड मिळणार आहे. म्हणून सगळेजण घाई करतायत.
जात असताना एक वन लागला. त्या वनाचं नाव आहे प्रमदा वन. त्या प्रमदा वनामध्ये वालीनं ठेवलेला एक त्याचा सेवेकरी होता, त्याचं नाव दधीमुख. या दधीमुखाजवळ गेल्यानंतर सर्व वानर त्या प्रमदा वनामध्ये फळांचा आस्वाद घेऊ लागले. आणि त्याच वेळेला तो दधीमुख त्यांना अडवायला लागला. तर त्याच वेळेला त्या सर्व वानरांनी त्या दधीमुखाला बेदम मारहाण केली. दधीमुख पळत पळत रामप्रभूंकडे आणि सुग्रीवाकडे गेला. प्रभू, अहो आपल्याच वानरांकडून आपल्याच नगरीचा विध्वंस होतोय. अहो जो आपला तुकडीचा प्रमुख आहे अंगद, त्यानं मला धक्काबुक्की केली. मी त्याच्यापेक्षा वयानं जास्त असताना सुद्धा मला त्याच्याकडनं धक्काबुक्की मिळाली. प्रभू, मला वाटलं नव्हतं आपल्याच वानरांकडून माझा अपमान होईल. आणि त्यावेळेला सुग्रीवानं दधीमुखाला विचारलं, दधीमुखा, अरे त्या ठिकाणी जी तुकडी त्या प्रमदा वनामध्ये आनंद उत्सव करते ती दक्षिण दिशेला गेलेली तुकडी आहे ना? म्हणे हो. त्या तुकडीचा प्रमुख अंगद आहे ना? म्हणे हो. मग दधीमुखा, अरे तू प्रचंड सुंदर बातमी दिलेली आहे. ज्या अर्थी ते सगळे वानर त्या प्रमदा वनामध्ये आनंद उत्सव साजरा करतायत, त्या अर्थी माझा बजरंग बली आपलं काम, आपली मोहीम फतेह करून आलेला आहे. कारण त्यानं जर मोहीम फतेह करून आला नसता तर हा आनंद उत्सव साजरा केलाच नसता. दधीमुखा, त्या वानरांना काही करू नको, त्यांचा आनंद त्यांना घेऊ दे. अरे असा एक वन काय, असे 10 प्रमदा वन मी तुझ्यावर उभारून टाकेन. पण माझ्या वानरांना काही बोलू नकोस. फक्त एक काम कर, जा आणि तुकडी प्रमुख अंगद तिथं आहेत, सल्लागार आहेत जांबुवंत महाराज, आणि आमचा सगळ्यांचा विश्वास ज्यांच्यावर आहे, आमच्या विश्वासाला पात्र असलेली व्यक्ती हनुमंतराय, त्यांना जाऊन माझा निरोप दे की तुम्हाला बोलावलंय. दधीमुखानं निरोप दिला. अंगदजी महाराज, हनुमंतराय, जांबुवंत महाराज आता प्रभू रामचंद्रांना निरोप देण्याकरता निघाले. पण जात असताना त्या दक्षिण दिशेला पाठवलेल्या तुकडीचे प्रमुख अंगद आहे. हनुमंतराय विचार करतायत, मी एक कार्यकर्ता आहे. मी लंकेत गेलो तो कार्यकर्ता म्हणून गेलो, प्रमुख म्हणून गेलो नाही. मग कार्यकर्त्याचं काम आहे काय? इथं आल्यानंतर लंकेतलं सगळं रिपोर्टिंग हे आपल्या अध्यक्षाला केलं पाहिजे. म्हणून अंगदाला सगळं रिपोर्टिंग केलं, मी तिथं जाऊन काय काय केलंय. आणि ज्या वेळेला अंगदाला सांगितलं की आता तुम्ही प्रभू रामचंद्रांना हा सर्व वृत्तांत सांगा, अंगद सांगतोय मला हा सगळा काही प्रसंग प्रभू रामचंद्रांना सांगता येणार नाही. हा प्रसंग जांबुवंतजींनी सांगावा. जांबुवंतजी सांगतात, मी सुद्धा हा प्रसंग सांगत असताना भावुक होऊन जाईल. मला असं वाटतंय हनुमंतराय, तुम्ही हे कार्य केलंय, तो प्रसंग तुम्हीच प्रभू रामचंद्रांना सांगावा. आणि आता सीता शुद्धीचा प्रसंग सांगण्याची वेळ हनुमंतरायावर आली. हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेल्याबरोबर मोठ्यानं प्रभू रामचंद्रांना म्हणतात, दर्शन झालं देवा, दर्शन झालं. या 2 शब्दात इतका मोठा परिहार आलाय. दोनदा बोलले दर्शन झालं देवा, दर्शन झालं. का माहितीये? कारण पहिल्यांदा दर्शन झालं म्हटले याचा अर्थ सीता माता जिवंत आहे. आणि दुसऱ्यांदा दर्शन झालं का म्हटले, मी त्यांना भेटून त्यांच्या बरोबर वार्तालाप करून इथं आलेलो आहे. अहो प्रभू रामचंद्रांना ते शब्द इतके गोड वाटले, जणू काही कानात अमृताचे थेंब पडल्यानंतर जसं गोड वाटावं, किंवा एखाद्या रोग्याला औषधाने जसं गोड वाटावं ना, तसे ते शब्द प्रभू रामचंद्रांना वाटले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला कडकडून मिठी मारतात आणि सांगतात, हनुमान, अरे तुझे एवढे उपकार माझ्यावर आहेत की तुझ्या या उपकाराच्या बोजानं मी आता दबून गेले रे. अरे सध्याची परिस्थिती अशी आहे, तुझ्या डोळ्याला डोळा लावून सुद्धा मला तुझ्याकडे पाहवत नाहीये. एवढे उपकार तू अनंत माझ्यावर केलेले आहेस. आतापर्यंत मला ऋषी मुनी भेटत गेले, आतापर्यंत मला मानव भेटत गेली, देवता भेटत गेल्या, पण त्या सगळ्यामध्ये ऋणाचा बोजा फक्त तुझाच माझ्यावर आहे. एवढा बोजा झालाय
की मी तुझं हे ऋण कसं फेडू शकेल रे. मी माझे पंचप्राण जरी तुला दिले ना हनुमान, तरी फिटला तर एखादा ऋण फिटेल, पण बाकीची ऋण तशीच राहतील रे. माझा हा सूर्यवंश, माझी अयोध्या नगरी तुझ्या कायम ऋणात राहील हनुमान. तुझ्या ऋणातून आम्ही कधीही मुक्त होऊ शकत नाही. आता मात्र प्रभू रामचंद्र म्हणतायत, हनुमान आता आपल्याला घाई करायला पाहिजे. लवकर आता आपल्याला समुद्र किनाऱ्यावर गेलं पाहिजे. सगळ्याच्या सगळे मिळून वानर सेना आता समुद्र किनाऱ्यावर जाते. तिथं आपला तळ ठोकल्या जातो. त्याच वेळेला इकडे लंकेमध्ये दहशत पसरलेली आहे. सगळे लंकेतले राक्षस म्हणायला लागली, अरे एका स्त्रीच्या मुळे संपूर्ण लंकेचा विध्वंस करून घेणं हे शहाणपणाचे लक्षण नाहीये. रावणानं सीतेला परत केले पाहिजे, अन्यथा आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे. अहो रावणाची बायको मंदोदरी सुद्धा रावणाच्या विरोधात गेली हो. नवे नवे रावणाचा सासरा मयासूर तो सुद्धा रावणाच्या विरोधात गेला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावणाचा भाऊ विभीषण, हा विभीषण सुद्धा रावणाच्या विरोधात जाऊन रावणाला बोलत होता, दादा अरे एका स्त्रीमुळे संपूर्ण लंकेवर अनर्थ ओढवून घेऊ नकोस रे. रावणाला त्याचेच काही मंत्री सीता मातेला परत करण्याच्या विरोधात चिथावणी देत होते. पण त्या सगळ्यांना विभीषणाचा एकच प्रश्न भारी पडत होता. विभीषण म्हणतोय, दादा अरे ज्या वेळेला ते एक वानर आपल्या लंकेमध्ये आलं, त्यावेळेला तुला सल्ला देणारे हे 5 मंत्री कुठे गेले होते? अरे एक वानर आलं आणि सगळ्या लंकेचा विध्वंस करून गेलं, त्यावेळेला हे कुठे गेलते? म्हणून लक्षात ठेव, एका वानरानं एवढा विध्वंस केलाय. जर 18 पद्म वानर लंकेत आले ना, तर इथं काही राहणार नाही, काही राहणार नाही. म्हणून तो सीता मातेला परत कर माझा आई. अरे रावणा, गोड बोलून एखाद्या माणसाचं वाटोळं करणारे जगात लाखो मिळतात, पण कटू बोलून एखाद्या व्यक्तीचं चांगलं करणारा असा चंद्रशत्रू वाटत असतो. कंजूस माणसाला दारात आलेला भिकारी शत्रू वाटत असतो. जहाल कर्म करणाऱ्या स्त्रीला तिचा आपला पती शत्रू वाटत असतो. आणि मूर्ख माणसाला उपदेश करणारा शत्रू वाटत असतो. म्हणून मूर्खाला उपदेश करायच्या भानगडीत पडूच नका. मूर्खाला कधी उपदेश करायच्या भानगडीत पडू नका, कारण मूर्खाला उपदेश करणारा शत्रू वाटतोय. आपल्याला लहानपणी एक शाळेमध्ये कविता होती बघा, धडा होता एक. एका झाडावर एक माकड राहत होतं. त्याच झाडावर एक चिमणी राहत होती. त्या चिमणीनं पुढे पावसाळा येणार म्हणून सुंदर घरटं बनवलं. माकडानं नुसतं या झाडावरून त्या झाडावर याची चिकू खाय, त्याची संत्री खाय, याची सीताफळ खाय, आयुष्य वायाला घातलं. आणि जेव्हा पावसाळा आला, धो 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 गारांचा पाऊस सुरू झाला, असं माकड कुडकुड 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 कुडायला लागलं. आणि त्यावेळेला समोर त्या चिमणीनं त्या माकडाला पाहिलं आणि त्या माकडाला चिमणीनं उपदेश केलाय. काय सुंदर उपदेश केलाय. ती चिमणी माकडाला म्हणते, अरे हाथ है पाप है अग्नि जैसी काया, अरे इतने दिन गवाए तूने घरटा नहीं बनवाया. काय म्हटली चिमणी, तुला हात आहेत, पाय आहेत, एवढे दिवस पायाला घातले, तुने घरट नाही बनवलं. उपदेश बरोबर केला की नाही तिने? उपदेश योग्य केला की नाही? पण ज्याला उपदेश केला ते योग्य आहे का? ते माकड आहे, माकड. अहो माकड, त्याला उपदेश केल्याबरोबर त्यानं बाही माग तारली आणि खाड दिशी चिमणीच्या कानाखाली मारली. खाली पडली, रक्त तोंडातून आलं, तिचं घरट तोडलं, तिनका तिनका असता व्यस्त करला. मला सांगा, चिमणीनं उपदेश केला होता योग्य होता, पण ज्याला केला ते योग्य नव्हतं. म्हणून सांगतो, मूर्खाला उपदेश करायच्या भानगडीत पडूच नका, कारण मूर्खाला उपदेश करणारा शत्रू वाटत असतो. शास्त्रातला हा सुभाषित आहे बाबा, चोरानाम चंद्रमा रिपुहू आणि मूर्खानाम बोधको रिपुहू असं संस्कृत मध्ये वाक्य आलेलं आहे. तसं या विभीषणानं उपदेश केला, पण नाही रावणाला पचला.
रावण भर सभेमध्ये विभीषणाला म्हणतो, अरे भिकार द्या, आमचंच अन्न खातो आणि आमच्या विरोधात बोलतो, चल चालता हो आमच्या नगरीतून. विभीषणाच्या कमरेत लाथ घालून विभीषणाला काढून दिलं. एक तुम्हाला महाभारत आणि रामायण याच्यातले दोन दृष्टांत ऐकून ठेवा. महाभारतामध्ये दुर्योधनाने विदुराचा अपमान केला तर दुर्योधनाची उतरती कळा लागली, आणि रामायणामध्ये रावणाने विभीषणाचा अपमान केला तर रावणाची उतरती कळा लागली. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती असेल माझी, कोण्याही हरिभक्ताला कधी तुमच्या घरी नाही बोलावता आलं तर नका बोलू, त्याचं कीर्तन नाही ऐकता आलं नका ऐकू, पण कधी त्याचा द्वेष मात्र कुणाजवळ करू नका. कारण असा आहे, तो भगवान असा आहे, अपना मान टले टल जाए पर भक्त का अपमान न सहते देखा. आपला अपमान झाला तर देव सहन करतो, पण भक्ताचा अपमान झालेला देवाला कदापि सहन होत नाही महाराज, कदापि सहन होत नाही. विभीषणाचा अपमान झाला. विभीषणजी महाराज आता ती सगळी लंका नगरी सोडून 5 मंत्र्यांना घेऊन समुद्राच्या पलीकडे येत आहेत, आणि रामप्रभूंच्या सेनेमध्ये आल्यानंतर वानर सेनेनं त्यांना घेराबा घातला. घेराबा घातल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या समोर नेलं, आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर नेल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणू लागले, विभीषण शरण आलाय, काय करायचं. सगळ्यांना विचारतायत. कोणी म्हणतंय आमच्या ताब्यात द्या, त्याला बघतो आम्ही. कोणी म्हणतं बंदीखान्यात टाका, कोणी म्हणतं त्याला मोकळं सोडा, त्याच्यावर नजर ठेवा. पण जेव्हा हनुमंतरायाला विचारलं ना प्रभूंनी, सगळ्यांचं उत्तर एका ओळीतलं आलंय हजारे मौली, पण हनुमंतरायाचं उत्तर वाल्मिकी रामायणामध्ये 36 ओळीत आलंय. हनुमंतराय भगवंताला सांगता, देवा अहो तुमच्या पुढे कुणी बोलण्याची काय गरज आहे. अहो बृहस्पतीला सुद्धा असा निर्णय घेता येणार नाही, तो निर्णय तुम्ही घेऊ शकता देवा, तुमच्या पुढे आम्ही काय बोलावं. पण तरी तुम्ही विचारलंय म्हणून सांगतोय देवा. या सगळ्यांनी ज्या काही आपल्या सगळ्यांच्या कल्पना मांडल्यात, त्या सगळ्यांच्या कल्पना मला अमान्य आहेत. माझं मत आहे त्याच्यावर नजर ठेवणं, बंदीखान्यात टाकणं, या सगळ्या बालिशपणाच्या गोष्टी आहेत. अहो एका शत्रूचा भाऊ आपल्याला शरण आलाय, त्याला आपण कशी वागणूक दिली पाहिजे. आणि देवा विभीषणाची आणि माझी भेट काय पहिली नाहीये, लंकेतच आमची भेट झालेली आहे. ज्या वेळेला विभीषण इकडे आला तेव्हा विभीषणाला मी विचारलं, तुम्ही का आलात, तुमच्या येण्याचं प्रयोजन काय. तेव्हा विभीषणानं वाक्य वापरलं होतं, रावणाने केलेल्या पापाबद्दलची घृणा माझ्या अंतःकरणात आहे, आणि प्रभू रामचंद्रांबद्दल माझ्या अंतःकरणात आदर आहे, म्हणून मी इकडे आलोय. आणि तेव्हा अशी माणसं असे योग्य निर्णय योग्य वेळेला घेतच असतात. आणि तेव्हा रावण मारल्याच्या नंतर तुम्हाला लंका कुणाला तरी द्यावीच लागणार आहे ना, मग ती लंका नगरी सांभाळण्यासाठी ते संस्कार या विभीषणाकडे आहेत. आणि देवाला हे सगळं पटलं हो. देवानं आपले दोन्ही बाहू फैलावले आणि भगवान परमात्मा विभीषणाकडे पाहून म्हणतात, आव लंकेश तुम्हारा स्वागत है. भगवान परमात्म्याने विभीषणाला कडकडून मिठी मारली आणि लंकेश असा शब्द वापरला. सुग्रीव महाराज देवाला सांगता, देवा तुम्ही त्याला लंकेश म्हटले म्हणजे तुम्ही आजच त्याला लंकेचं राज्य देऊन टाकलंय. लंकेचा राजा तुम्ही विभीषणाला घोषित केलंय. का हो देवा, का तुम्ही विभीषणाला लंकेश म्हटले. म्हणे तो मला शरण आला. मग का हो देवा, जर विभीषण शरण आला तर तुम्ही त्याला लगेच लंकेचं राज्य देऊन टाकलं. देवा यदा कदाचित उद्या जर रावणच तुम्हाला शरण आला तर मग तुम्ही काय द्याल. तर भगवंताच्या मुखातले गोड वाक्य होते हो. भगवान म्हणतात, सुग्रीवजी आज मला विभीषण शरण आलाय, मी त्याला लंकेचा राजा घोषित केले, पण जर उद्या यदा कदाचित मला रावण शरण आला ना तर माझी अयोध्या सुद्धा मी रावणाला देऊन टाकेल. याला म्हणायचं महाराज त्याग प्रधान जीवन. आपली संस्कृती आहे त्याग प्रधान संस्कृती. पाठीमाग 10 वर्षापूर्वी बाबा एक महाराष्ट्राचा जाणता नेता म्हटला होता,
की रामायण आणि महाभारताची या भारताला काय गरज आहे? मूर्खा, अरे रामायण आणि महाभारताची या भारताला नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. अरे आपली त्याग प्रधान संस्कृती आहे आणि आपलं वाक्य आहे त्यागाश्चान्ति रणंतरम. म्हणून मी नेहमी सांगत असतो, राम प्रभूंनी लंका जिंकली पण लंका उपभोगली नाही, ती विभीषणाला दिली. आणि कृष्णचंद्रांनी सुद्धा मथुरा जिंकली पण मथुरा उपभोगली नाही, ती उग्रसेनाला दिली. का? आपली संस्कृती त्याग प्रधान संस्कृती आहे. आता मात्र विभीषणाला लंकेचं राज्य घोषित केलंय. विभीषणजी सांगतायत, प्रभू समुद्राची विनवणी करा आणि समुद्र आपल्याला जागा देईल. प्रभूंनी विनवणी केली, समुद्र प्रगट झाला आणि त्यानं सांगितलं, प्रभू तुमच्या या सेनेमध्ये नल नावाचा वानर आहे, त्याच्या हाताने तुम्ही राम नामाची अंकित दगड टाका, मी ते सगळे एकवटून ठेवीन आणि तुम्हाला जायला रस्ता देईल. आणि मग मात्र आता सेतू बंधनाचं कार्य सुरू होतंय. हनुमंतराव उंच पर्वत आपल्या हातावर उचलून आणत होते. उंच आकाशामधनं ते पर्वत खाली आदळत होते. सगळे पर्वत फुटायचे आणि सगळे वानर ती दगड वाहून आणायची. नलानं त्याच्यावर राम नाम लिहावं आणि ते समुद्रात फेकावे, ते तरायचे. एक पर्वत हनुमंतरायनं उचलला आणि घेऊन निघाले. तेवढ्यात निरोप आला, सेतू बंधनाचं काम पूर्ण झालंय, आता पर्वत आणू नका. तो पर्वत हनुमंतरायनं खाली ठेवला तर मनुष्यवाणीनं बोलायला लागला, हे बजरंगबली, मला प्रभूच्या सेवेपासून वंचित ठेवू नका, मला घेऊन चला. हनुमंतराय म्हणतात, आता काम पूर्ण झालंय, तुला नेता येणार नाही. प्रभू तुमच्या पाया पडतो, राम प्रभूचे चरण मलाही स्पर्श व्हावे. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात, काळजी करू नको, तुला मी आशीर्वाद देतो. या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तुला नक्की प्रभू रामचंद्रांचे चरण स्पर्श होतील. आणि तो पर्वत दुसरा तिसरा कुणी नव्हता तर तो गोवर्धन नावाचा पर्वत होता. तो हनुमंतरायांना तिथेच ठेवला आणि पुढच्या कृष्ण अवतारामध्ये भगवंताने त्याला स्पर्श केला. सेतू बंधनाचं काम पूर्ण झालं. किती दिवसात पूर्ण झालं हो सेतू बंधनाचं काम? किती वर्षात? वर्षात नाही, महिन्यात सुद्धा नाही. सेतू अवघ्या 5 दिवसात बांधून तयार झालाय. किती दिवसात? 5 दिवसात बांधून तयार झालाय. 5 दिवसात. आता आपलीकडे सुद्धा सुरेगावला तिकडं सेतू बंधनाचं काम सुरू होणार आहे. गुरुवर्य बाबा महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबांनी अथक परिश्रम घेतले महाराज, आणि त्यांच्या परिश्रमाला यश आलं. आपल्या नेवरगाव सुरेगाव नेवासा तालुक्याला सध्या तरी मला वाटतंय सेतू बंधनाचं काम पूर्ण करणारे हनुमंतराय म्हणजे गुरुवर्य उद्धवजी महाराजच आहेत. बघा, फार मोठी ती आपल्यासाठी त्यांनी एक योजना आणली आणि तो आता सेतू बंधनाचं काम सुरू होणार आहे. तसं इकडे सुद्धा सेतू बंधनाचं काम पूर्ण झालं. आणि त्या सेतूला काय नाव दिलं हो? त्या सेतूला नाव काय आहे? राम सेतू नाही, हे आपण म्हणायला लागलो राम सेतू. त्या सेतूचं खरं नाव आहे नल सेतू. काय सेतूचं नाव आहे? आपल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मान कसा राखावा हे प्रभू रामचंद्रांकडनं शिकावं महाराज. प्रभू रामचंद्रांकडनं. स्वतःचं नाव नाही दिलं, आपल्या कार्यकर्त्याचं नाव दिलं नल सेतू. आणि तो सेतू बांधून पूर्ण झाला. सगळी वानरसेना पलीकडे गेलेली आहे. आणि आता पलीकडे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं आपली जी वस्ती आहे, आपली वस्ती सुवेल नावाच्या पर्वतावर केलेली आहे. कारण मी सांगितलं लंका हे द्वीप आहे, त्याच्यावर 3 पर्वत आहे. त्याच्यातल्या एका त्रिकुट पर्वतावर रावणाची लंका आहे आणि दुसरा एक सुवेल पर्वत आहे. त्या सुवेल पर्वतावर हनुमंतरायानं वस्ती केली. आणि समोरून आता रावण युद्धाकरिता येतोय. रावण युद्धाकरिता आल्यानंतर प्रथमतः सुग्रीवाने रावणाला पाहिलं आणि रावणाला पाहिल्याबरोबर अशी उडी मारली रावणाच्या खांद्यावर. झडप घातल्याबरोबर रावण धाड दिशी खाली पडलेला रावण परत उठून बसला.
आणि सुग्रीवाला बेदम पडवायला सुरुवात केली. सुग्रीवाला बेदम पडायला सुरुवात केली. महाराज इतका मारला सुग्रीवाला, प्रभू रामचंद्रांना वाटलं आता काही खरं नाही. धनुष्याला बाण लावला आणि नेम धरला. पण कधी रावण समोर यायचा, कधी सुग्रीव समोर यायचा. प्रभूला वाटलं आता काय करावं, जर बाण सुग्रीवालाच लागला तर त्याच्या वानर सेनेचं काय होईल. म्हणून तेवढ्यामध्ये त्या सुग्रीवाने रावणाच्या नाकाचा इतका कडकडून चावा घेतला. रावण हातबल झाला, सुग्रीवाला सोडून दिला आणि सुग्रीव चिंगाट पळाला. ते प्रभू रामचंद्रांच्या जवळ येऊनच थांबला. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, सुग्रीवजी का केलं तुम्ही असं, आपल्या नियोजनात नव्हतं. सुग्रीवजी म्हणतात, प्रभू सीता मातेला पळवून नेणाऱ्या त्या पापी रावणाला पाहिलं आणि मी स्वतःला रोखू शकलो नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, सुग्रीवजी अशा आवेशात कार्य करणारे कार्यकर्ते काम बिघडवतात. परत असं करू नका. तुम्हाला ती कृती जरी आदरणीय वाटली तरी ती कृती मात्र अनुकरणीय नव्हती. म्हणून असं काम परत करू नका. आणि त्याच वेळेला आता रावण युद्धाकरता समोर तत्पर झालाय. 87 दिवसाच्या युद्धामध्ये रावण फक्त 18 दिवस युद्धाला आलाय. किती दिवस? एक दिवस पहिल्यांदा युद्धाला रावण आला. आता थोड्याच वेळामध्ये रावणाचं आगमन होणार आहे. रावणाचा मुलगा इंद्रजिताचंही आगमन होणार आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. तिकडनं झाकीची पात्र येतील. नारायण 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 बाजूला उभा सर्वांनी काही हात वर करा. सर्वांनी काही वाजवायची. आता आपल्या रामचंद्राचं आगमन होणार आहे. सर्वांनी स्वागत करून चालू वाजवायचे.
समोर त्रिकूट पर्वतावरनं रावण युद्ध करता येते मोठ मोठ्याने फुटणार आवडले ना मग एकदा टाळी वाजवा बरं जोरात। हे पात्र करणारे जे बजरंग बली स्वतः झालेले आहेत हे सगळं त्यांनीच करायचं, परत त्यांनी स्वतःचा मेकअप करायचा। लक्ष्मण जे झालेले आहेत देवेंद्र वर्मा, आज त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्या निमित्तानं आज हा पोशाख या ठिकाणी लक्ष्मणजीच्या भूमिकेत आहे, ते त्यांनाही खूप खूप धन्यवाद। आता सुवेल नावाच्या पर्वतावरनं रामप्रभू आहेत आणि त्रिकूट नावाच्या पर्वताच्या पायथ्याला रावण आणि इंद्रजित आलेला आहे। या इंद्रजिताचं आणि हनुमंतरायाचं युद्ध सुरू होत आहे। इंद्रजिताने आणि हनुमंतरायाचं युद्ध सुरू झाल्यानंतर या युद्धामध्ये बजरंगबली हनुमंतराय त्या युद्धामध्ये बजरंगबली हनुमंतरायाने इंद्रजिताला बेतान मारलेला आहे। इंद्रजिताच्या डोक्यात सगळं बसलेली आहे। त्याच वेळेला त्या इंद्रजिताने आपला मोर्चा आता लक्ष्मणाकडे वळवलेला आहे। हनुमंतराय आता लक्ष्मणाबरोबर युद्ध होतंय आणि त्याच वेळेला इंद्रजिताने एक वीर भातुनी नावाची शक्ती, त्या शक्तीचा प्रयोग लक्ष्मणजीवर केला आहे। लक्ष्मणजी धार दिशी खाली कोसळलेले आहेत। प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर लक्ष्मणजींचं मस्तक आहे। प्रभू रामचंद्र आपल्या भावाची अवस्था पाहून ढसढस आपल्या भावाकरता रडतायत। सुग्रीवाला सांगतात, सुग्रीवा जर माझा भाऊ जिवंत झाला नाही ना तर सर्व वानरांना सांगून टाक युद्ध विराम, मी परत युद्ध करणार नाही। अरे माझा दादा जर बरोबर नसेल तर मी अयोध्येला कसा जाऊ? मी जर अयोध्येला गेलो
तर या लक्ष्मणाची पत्नी उर्मिला माझं औक्षण करायला समोर येईल, त्या उर्मिलेच्या समोर माझी अपराधाची भावना असेल की उर्मिला, अगं मी माझ्या बायकोला वाचवण्याकरता तुझ्या पतीचा बली दिलाय ग, तुझ्या पतीचा बली दिलाय. ज्यावेळेला भरताला हे कळेल, भरताची अवस्था काय होईल, अयोध्यावासियांचं काय होईल, माझ्या 3 मातांचं काय होईल. म्हणून सुग्रीवा ध्यानात ठेव, जर माझा लक्ष्मण उठला नाही तर मात्र मी परत अयोध्येला जाऊ शकत नाही. मी सुद्धा त्या मावळत्या सूर्याला प्रणाम करेल आणि मी या समुद्रामध्ये माझा प्राण देईल, पण मी परत अयोध्येमध्ये कधीच जाणार नाही. आणि त्याच वेळेला सुसेन नावाचा वैद्य त्यानं पाहिलंय लक्ष्मणजीला शक्ती लागली. एकीकडे दुःखाचा प्रसंग आहे, पण इकडे लंका नगरीचा राजा रावण आणि हा इंद्रजित मोठमोठ्याने हसायला लागले. आम्ही विजय मिळवला, अरे त्या लक्ष्मणाला आम्ही वागले. ते लक्ष्मण म्हणजे रामाचा प्राण आहे, रामाचा प्राण लक्ष्मण आम्ही कोसळवलाय. इंद्रजित मोठमोठ्यानं पण त्याच वेळेला संकट मोचन असणारे हनुमान आता पुढे येत आहेत. आणि पुढे आल्यानंतर सुसेन वैद्यानं सांगितलंय, लक्ष्मणाला वाचवायचं असेल या शक्तीमधनं तर द्रोणागिरीवरनं 4 प्रकारच्या वल्ली तुम्हाला आणाव्या लागतील. आपल्याला एकच वल्ली माहिती आहे, फक्त संजीवनी, पण लक्ष्मणाला एक नाही 4 वल्ली लागत होत्या. आणि त्या 4 वल्ली कोणत्या ते थोडं सिक्रेट आहे, ते उद्याच्या शेवटच्या कथेमध्ये आपण सांगणार आहोत. आता मात्र त्या वल्ली आणण्याकरता बजरंग बलीचं उड्डाण होत आहे. बजरंग बली रामप्रभूंना प्रणाम करतायत आणि प्रणाम करून आपल्या मोहिमेला जातायत. त्या मोहिमेला 24 तासाचा कालावधी लागणार आहे. उद्या बरोबर 7-7:30 वाजता बजरंग बली द्रोणागिरीवरनं वल्ली घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण बजरंग बलीचं सर्वांनी भजन करायचं मोठ्या प्रेमाने. आणि गणेश भाऊ गायके, कैलासवासी रमेश गायके साहेब यांच्या स्मरणार्थ गणेश भाऊ गायके, अनिकेत भाऊ वाघ यांनी आपल्याला ही सुंदर अशी भोजनाची मेजवानी. त्याचबरोबर सोमनाथ भाऊ वाखुरे, श्री हरी संत सेवा युट्यूब चॅनल, सर्वांना विनंती आहे. एक मिनिट मंडळाचे अध्यक्ष श्री पैलवान प्रताप भाऊ शिंदे हे देखील आपल्या कथेसाठी उपस्थित राहिले आहे. ते देखील बाबाजींचं संतपूजन करीत आहेत. त्यांच्यासोबत माझे मित्र आहेत सतीश भाऊ क्षीरसागर, विवेकजी आंबाडे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. प्रताप भाऊ तुमचे मनापासून आभार. शिंदे भाजप तालुका अध्यक्ष, त्यांनाही धन्यवाद. मोकळं उभा राहा तिकडे गणू आणि आदरणीय लक्ष्मीनारायण महाराज यांनाही विनंती आहे आपण सन्मान घेण्याकरता. आपल्याला ही कथा करण्यासाठी नेवासा शहरातील सर्वच तरुण मंडळांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. ज्याच्यामध्ये आमचे शिवएकता तरुण मंडळ, मित्रपरिवार तरुण मंडळ, इंदुराजे तरुण मंडळ, श्री रामराज्य उत्सव समिती, जय बालाजी तरुण मंडळ, मध्यमेश्वर तरुण मंडळ, शिवाजीनगर मित्र मंडळ आणि अहिल्यानगर येथील बिरोबा नवरात्र उत्सव मंडळ, संभाजीनगर येथील राजेश छत्रपती संभाजी मित्र मंडळ, जय भोलेनाथ मित्र मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, शहरातील जवळजवळ सर्वच तरुण मंडळ काय सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि उद्या आणि परवा देखील आपण अशाच पद्धतीने उपस्थित राहावं अशी विनंती करतो. आरतीचं घ्यावं. आदरणीय सुरासे मामा, नांगरे मामा या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हालाही धन्यवाद देतो. कोपऱ्यावरनं आलेले आमचे रामभाऊ जगताप आहे, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांनाही धन्यवाद. आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण सुकाळकर त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आरतीला आपण सुरुवात करणार आहोत. गणेश महाराज या ठिकाणी एक सूचना आहे ऐका. इथं जे गायन क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर तरबेज आहेत, आपण ज्यांचं गायन ऐकत आलात, आदरणीय गणेश महाराज गोंडे यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. इंग्रजीमध्ये गणेश गोंडे टाकायचं
त्या चॅनलला इतकी सुंदर भजनं आहेत की तुम्ही एकदा टाकलं ना, नुसतं ऐकलं ना, तर तुम्ही परत बंद करणार नाही. आणि आता सरला बेटाचे नारायणगिरी महाराजांची सुद्धा भजनं त्यांच्या चॅनलवरती रेकॉर्ड झालेली आहे. शिर्डीला साईबाबांची भजनं आहेत. आपण सर्वांनी ती ऐकावे अशी सर्वांना विनंती. या ठिकाणी आरतीला सुरुवात. चला.
सुत हनुमान